हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप जो होता तो काही लोकांकडून करण्यात आला होता। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वानाडोंगरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का नेमकं काय झालेलं आहे। प्रवीण सर, कशा पद्धतीने पाहता तुम्ही हा घोळ आहे, आरोप आहे, नेमकं काय आहे? नाही, ह्यामध्ये मी आता जसं सांगितलं की 0 आणि 1 हा म्हणजे घर क्रमांक आहे। त्यामध्ये सर मतदाराने मतदान फॉर्म भरताना जर त्यामध्ये काही लिहिलं नसेल तर तेव्हा ते 0 किंवा 1 किंवा नॉट अवेलेबल टाकता येतं, परंतु त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर व्हेरिफिकेशन होतं। व्हेरिफिकेशन अंतीच ते पात्र किंवा अपात्र करण्यात येतात। तर मला नाही वाटत की त्यामध्ये असं काही आहे, कारण आम्ही सकाळी थोडं प्राथमिक चौकशी केली तर त्यामध्ये बऱ्याच लोकांचे घरं तिथं आढळले आहेत। काही लोकांचं असं म्हणणं होतं तिथे का मेघे कुटुंबाचे जे आहे 26, 27 जण आहे किंवा इतरही जे नावं आहे ते एकाच घरात दाखवले। नेमके हा आरोप जो होतो आहे तो मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा अशा नावाने केला जाते, नेमकं काय घडतंय? नाही, तसा प्रकार मुळात नाही आहे। त्याच्यामध्ये आपण जसं सकाळी बघितलं मी की 0 आणि 1 टाकले, एकाच क्रमांकावर 200 मतदार आहेत, परंतु तसं मुळातच नाही आहे। त्याच्यामध्ये प्रॉपर त्याचं जेव्हा कधी काही लोक ऑफलाईन फॉर्म भरतात, काही लोक ऑनलाईन फॉर्म भरतात, त्याच्यामध्ये त्याचं चेकलिस्ट निघते। त्यानंतर आपण BLO थ्रू तिथून व्हेरिफिकेशन घेतो तहसील कार्यालय, त्यात व्हेरिफिकेशन अंतर्गत क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय त्याला करण्यात येतं। अनेक लोकांचा मात्र आरोप आहे हे लोक इथं राहत नाहीत, मग नेमकं तुम्ही त्यावेळेस काय म्हणाल? त्यासाठीचा आम्ही आता माननीय आयोगाने दिनांक 9 पासून 13 पर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत सर्वांना तसा अवधी दिलेला आहे। त्यात जर कोणाला तसं वाटत असेल तर त्यांनी नगर परिषद कार्यालयात जर आक्षेप नोंदवला तर त्यावर उद्यापासून व्हेरिफिकेशन पुन्हा सुरू होणार आहे। म्हणजे समजा जर हा आक्षेप असेल किंवा खरा ठरत असेल तर ती नावं कमी केली जातील, केव्हापर्यंत कमी केली? तो आक्षेप जर तसा खरा ठरत असेल तर त्याला सध्या तर तसं नाही आहे, त्याला फक्त या प्रभागातून त्या प्रभागात टाकण्याचेच अधिकार आहेत, कारण तशी यादी ती प्रसिद्ध झालेली आहे। त्यानुसार त्यांनी जर म्हटलं की ह्या प्रभागात तो व्यक्ती राहत नाही तर त्याचं व्हेरिफिकेशन करून तो दुसऱ्या प्रभागात जिथे राहत असेल तिथे त्याला टाकता येतं। काही लोकांचं असं म्हणणं आहे का आम्ही राहतो पण आमच्या घरातलं कोणाचंच नाव नाही या मतदार यादीमध्ये, असे काही लोकांचे? नाही, तसं तर मला वाटत नाही की शक्य होईल। ते आता उद्याच प्रॉपर समजेल। आजपर्यंत जर आक्षेप आले, तशा लोकांनी जर आक्षेप आम्हाला दिले तर आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू। आतापर्यंत सर तुमच्याकडे काही आक्षेप आले का, तुम्ही काही व्हेरिफाय केले? आतापर्यंत आता सध्या आक्षेप येणं चालूच आहे। संध्याकाळी त्याचा आता पूर्ण आढावा घेऊन त्याचा एक आकडा आम्हाला कळेल आणि त्यानंतर आम्ही व्हेरिफिकेशन उद्यापासून सकाळपासून चालू करून टाकू। नक्कीच वानाडोंगरीचे मुख्याधिकारी त्यांनी स्वतः सांगितलंय का अशा पद्धतीचे कुठलाही प्रकार नाही, ज्यांची मालमत्ता किंवा घर नसतं किंवा अतिक्रमण असतं अशा ठिकाणी 0 किंवा 1 अशा पद्धतीचा जो आहे तो नंबर टाकला जातो आणि त्याबद्दलचा खुलासा त्यांनी केलेला आहे। जर आक्षेप असेल तर ते तपासलं जाईल, व्हेरीफाय केलं जाईल असे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ चॅनल सौरभ बोलेचा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।